नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. 9 डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांची अमानुषपणे हत्या करण्यात आली. आणि या हत्ये प्रकरणांमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातंय आणि ज्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे, त्या वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन जे आहे ते आता सीआयडीच्या हाती आलेलं आहे. या संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही मोठी अपडेट आहे असं म्हणावं लागेल. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं अखेरचं लोकेशन जे आहे ते सीआयडी या अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाला जे आहे ते मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचं 17 डिसेंबर रोजीचं जे लोकेशन आहे ते सीआयडीच्या हाती लागलेलं आहे. ऍक्टिव्ह लोकेशन हे जे आहे ते कराडचं पुण्यामध्ये आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यानंतर वाल्मिक कराडचा फोन जो आहे तो बंद झाल्याची माहिती जी आहे ती सीआयडीला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकंदरीतच 9 डिसेंबरला संतोष पंडितराव देशमुख यांची अतिशय अमानुषपणे निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी जे आहे ते विष्णू चाटे असेल सारख्या या आरोपींना जे आहे ते ताब्यात देखील घेतलं होतं. 4 आरोपींना आतापर्यंत पोलिसांनी अटक देखील केलेली आहे. मात्र या अटकेचा यामागे वाल्मिक कराड आहे आणि या अनुषंगाने वाल्मिक कराडची चौकशी सीआयडी कडनं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. वाल्मिक कराड हा फरार असल्याचं बोललं जात होतं. वाल्मिक कराड हाचं शेवटचं लोकेशन पुणे आढळल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड हा उज्जैन मध्ये होता. वाल्मिक कराडचा उज्जैन मधला एक फोटो देखील त्याच्या सोशल मीडियावर आढळल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोमध्ये महाकाल दर्शनाला वाल्मिक कराड जो आहे तो गेल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर वाल्मिक कराडचं अखेरचं लोकेशन जे आहे ते पुण्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. वाल्मिक कराड हा पुढच्या 24 ते 48 तासामध्ये आत्मसमर्पण करू शकतो, सरेंडर होऊ शकतो असं बोललं जात आहे. एकंदरीतच जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत तब्बल 115 जणांची चौकशी जी आहे ती गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडीने केलेली आहे. ज्याच्यामध्ये बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण असतील, राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा संध्याताई सोनावणे असतील किंवा वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली वाल्मिक कराड असतील, यांची चौकशी सीआयडीने जी आहे ती केलेली आहे. काल या सगळ्या प्रकरणामधला एक महत्वाचा क्ल्यू देखील सीआयडीच्या हाती लागला होता. सुदर्शन घुलेची काळी स्कॉर्पिओ 333 असा नंबर असणारी, याच्यामध्ये 2 मोबाईल फोन्स जे आहेत ते सीआयडीच्या पथकाला मिळाले होते. सीआयडीची तब्बल 13 पथकं जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत. या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये संतोष पंडितराव देशमुख यांच्यावर अमानुषपणे केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ देखील सीआयडीच्या हाती लागलेले आहेत. आणि या सोबतच जर आपण पाहिलं तर सीआयडीच्या पथकाकडून ही कारवाई जी आहे ती सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सचिन पाटील जे सीआयडीचे पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. सीआयडीचं पथक जे आहे ते मागच्या 3 दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहे. बीड मधल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कनेक्शन काय असणाऱ्या लोकांशी किंवा या प्रकरणी जे संशयित होते अशा सगळ्यांची चौकशी पहिल्या टप्प्यामध्ये सीआयडीने केली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल 115 जणांची चौकशी सीआयडी कडनं झालेली आहे. आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड हा सरेंडर होऊ शकतो असं बोललं जातंय. वाल्मिक कराडची बँक अकाउंट जी आहेत ती फ्रीज करण्यात आलेली आहेत. ही संपूर्ण खाती जी आहेत त्याची बँकेतली ती गोठवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्यानंतर ही कारवाई केली गेल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचं अखेरचं लोकेशन हे पुण्यामध्ये आढळल्याचं पाहायला मिळतंय. आणि त्या दृष्टीने आता सीआयडीचा तपास देखील सुरू झालाय. वाल्मिक कराडला अटक होते की तो स्वतःहून आत्मसमर्पण करतो हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.